नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्थ व आनंदी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, नुकताच लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे व या सीझनमध्ये बरेचदा मुलांकरिता किंवा मुलीकरिता वधू किंवा वराचे शोध करत असताना बरेचदा आई वडील गव्हर्मेंट जॉब असलेल्या मुलालाच प्राधान्य देत असतात. एखाद्या मुलीकरिता गव्हर्मेंट जॉबवाल्याला मुलगा मिळाला पाहिजे याकरिता आई वडिलाचे प्रथम प्राधान्य असते किंवा एखादा खूप श्रीमंत मुलगा असेल त्याला महत्त्व दिले जाते. परंतु बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा किंवा खूप श्रीमंत असलेला मुलगा हा चांगला असेलच असे नसते. बरेचदा श्रीमंतांच्या मुलांना बऱ्याच प्रमाणात व्यसन देखील असू शकतात किंवा त्याला जुगार देखील खेळण्याचं व्यसन असू शकते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मुलीचे लग्न करत असताना तो मुलगा कसा आहे, तो सुसंस्कृत आहे किंवा नाही, त्याला कुठले व्यसन आहे किंवा नाही, याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असते. बरेचदा गव्हर्मेंट जॉबवाला किंवा खूप श्रीमंत मुलांना अशा प्रकारची व्यसने असू शकतात. बंधू आणि भगिनींनो, वराचे परीक्षण करत असताना फक्त तो गव्हर्मेंट जॉबवर आहे याकडे लक्ष न घालता तो एखादा जर चांगला व्यावसायिक असेल व तो व्यवसायात चांगला उत्तम असेल, सुसंस्कृत असेल, होतकरू असेल, तर तो आपल्या मुलीला खूप चांगल्या प्रमाणात सुखी ठेवू शकतो व त्यामुळे आपली मुलगी खूप चांगल्या प्रमाणात सुखी राहू शकते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, फक्त गव्हर्मेंट जॉबलाच महत्त्व न देता एखादा होतकरू व चांगला मुलगा असेल तर त्याला देखील महत्त्व द्या. कारण फक्त गव्हर्मेंट जॉबच्या नादात बऱ्याचदा मुलीच्या लग्नाला उशीर होऊन जात असतो व नंतर त्यांचे लग्न व्हायला खूप काळ लागतो किंवा त्यांना खूप त्रास जातो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, फक्त गव्हर्मेंट जॉबवाल्या मुलालाच महत्त्व न देता एखादा चांगला होतकरू सुसंस्कृत असलेल्या मुलाला देखील प्राधान्य द्या. तो देखील तुमच्या मुलीला खूप चांगल्या प्रमाणात सुखी ठेवू शकतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, असे नाही की प्रत्येक गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा हा व्यसनीच असेल किंवा त्याला कोणता जुगार काही व्यसनच असेल किंवा तो सुसंस्कृत नसेल. बरेचदा मुलं ही चांगली पण असतात आणि बरेचदा ती व्यसनी पण असू शकतात. म्हणून प्रत्येक वेळेस आपल्या मुलीचं लग्न करत असताना तो मुलगा कसा आहे, होतकरू आहे किंवा नाही, त्याला कुठले व्यसन आहे की नाही, याकडे आवर्जून लक्ष द्या. फक्त गव्हर्मेंट जॉबलाच महत्त्व देऊ नका. एखादा चांगला व्यावसायिक मुलगा देखील तुमच्या मुलीला खूप चांगल्या प्रमाणात सुखी ठेवू शकतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, फक्त त्या मुलाच्या गव्हर्मेंट जॉबकडे किंवा त्याच्या गडधन्य किंवा श्रीमंतीकडे न बघता तो कसा मुलगा आहे याकडे आवर्जून लक्ष द्यावं. तसाच मुलगा शोधा आपल्या मुलीकरिता जो तिला सुखी ठेवू शकेल व समाधानी ठेवू शकेल. याकरिता फक्त सुसंस्कृत आणि चांगल्या मुलाच्या परीक्षणासाठी फक्त गव्हर्मेंट जॉबकडे लक्ष न घालता एखादा चांगला व्यवसाय करणारा मुलगाही तुमच्या मुलीला खूप चांगल्या प्रमाणात सुखी ठेवू शकतो, याकडे लक्ष द्या. बंधू आणि भगिनींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. धन्यवाद.